नमस्कार, या टीचिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी प्रॅक्टिस सेट 27 पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा, रीराइट द फॉलोइंग यूजिंग अ लेटर। म्हणजे काय दिलेलं जे काही एक्झाम्पल दिले ते काय करायचं आहे, रीराइट लेटर मध्ये लिहायचं आहे, इक्वेशन तयार करायचं आहे। बघा, द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3 त्याने काय सांगितलं, एक सर्टन नंबर तो आपल्याला माहित नाही, मग तुम्ही A to Z मधले स्मॉल लेटर मधला कुठलाही शब्द वापरू शकता। त्याची काय करायची, आपल्याला सम करायचे। सम म्हणजे काय, बेरीज कशाची, सर्टन नंबर। तुम्ही सर्टन नंबरला काही माना, फक्त स्मॉल लेटर वापरा। ए मानलं आणि काय 3, हे तुमचं इक्वेशन तयार झालं। नंतर बघा दुसरं, the difference obtained by subtracting 11 from another number। आता सबस्ट्रॅक्टिंग शब्द वापरलाय। सबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, वजाबाकी। कशातून, as a difference obtained by subtracting 11 वजा करायचा कशातून, from another number। तो अनदर नंबर आपल्याला माहिती आहे का, नाही। मग इथं तुम्ही A to Z मधला कुठलाही अक्षर वापरू शकता, जे आवडते ते वापरू शकता। बघा इथे P घेतला मी, P वजा 11। नंतर बघा काय, द प्रोडक्ट ऑफ अँड अनदर नंबर। आता प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार। आणि काय सांगितलं, द प्रोडक्ट म्हणजे गुणाकार ऑफ 15 म्हणजे काय, त्या प्रोडक्टला 15 ने गुणायचं। कशाला, अनदर नंबर। मग अनदर नंबर तुम्ही A to Z मध्ये कुठलाही शब्द वापरा। इथं बघा आता मी Q मानते, कुठलाही मानू शकता, डबल तेच वापरलं तरी चालतंय। P असेल, A असेल, X असेल। म्हणजे 15 गुणुले Q, डायरेक्ट तुम्ही 15 Q सुद्धा लिहू शकता। दोन्हीपैकी कुठलेही लिहा, फक्त प्रोडक्ट म्हणलं की गुणाकार असतो, हे लक्षात ठेवा। परत 4 times a number is 24। 4 times म्हणजे काय, 4 वेळा। तो नंबर आपल्याला माहिती आहे का, नाही। मग इथं आपण काय लिहू शकतो, कुठलाही शब्द वापरा। इथं आता मी Y वापरते। 4Y काय सांगितले, 4 times a number is 24 is equal to 24। नंतर बघा दुसरा क्वेश्चन, फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन बाय बोथ साइड। कुठलं ऑपरेशन यूज करावं लागेल, बोथ म्हणजे दोन्ही साइडला, इक्वल टूच्या दोन्ही साइडला कुठलं ऑपरेशन यूज करावं लागेल। दिस इक्वेशन ऑर्डर टू सॉल्व, जेणेकरून ते सॉल्व होईल। सॉल्व नाही करायचं, फक्त सॉल्व होईल असं ऑपरेशन फक्त आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे। आता बघा अगोदर दिलेले एक्झाम्पल लिहून घेऊ। x + 9 इज इक्वल टू 11। शक्यतो जे तुम्हाला ABCDXYZ मधला कुठलाही शब्द दिसेल त्याला जे चिटकून आहे त्याला अपोजिट अंक वापरायचं। म्हणजे काय, बघा x + 9 बरोबर 11। ह्यासाठी आपल्याला काय वापरेल, इथं +9 आहे, ह्याच्या अपोजिट चिन्ह, अधिकचे अपोजिट चिन्ह वजा संख्या तीच वापरायची दोन्ही साईडला, -9 आणि -9 बरोबर आहे। म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, दोन्ही साइडला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल, बरोबर आहे। म्हणजे सबस्ट्रॅक्ट 9 फ्रॉम बोथ साइड, म्हणजे दोन्ही साइडला -9 घ्यावं लागेल, तेव्हा ते इक्वेशन काय होईल, सॉल्व होईल। कारण का, हे ह्या +9 हे 9 कॅन्सल होईल, 11तून 9 जे काही आन्सर येईल ते येणार आहे। फक्त आपल्याला इक्वेशन तयार करून काय, कुठल्या साइड, दोन्ही साइडला आपल्याला कुठली संख्या घ्यायची ते काढायचं आहे फक्त। नंतर बघा x - 4 बरोबर 9। बघा अगोदर दिलेलं उदाहरण लिहिलं, x - 4 बरोबर 9। मी आता सांगितलं
दिलेलं इक्वेशन लिहिलं आपण. आता हे जे अपोजिट चिन्ह आता काय होतं, अधिक वापरलं की वजा वापरलं, बरोबर आहे. अधिक असेल तर वजा वापरलं, तर आता वजा आहे म्हणल्यावर काय वापरणार, अधिक वापरणार. म्हणजे बघा -4 आहे तिथं काय वापरणार, दोन्ही साईडला बोथ साइड +4 +4. मग इथं काय लिहिणार, ऍडिशन आहे, ऍडिशनचं चिन्ह आहे, बरोबर आहे का. ऍड लिहा किंवा ऍडिशन 4 फ्रॉम बोथ साइड. आपल्याला दोन्ही साइडला काय घ्यावं लागेल, +4 घ्यावं लागेल. नंतर बघा थर्ड एक्झाम्पल, 8x इज इक्वल टू 24. अगोदर दिलेलं उदाहरण लिहिलं मी, 8x इज इक्वल टू 24. आता इथं बघा आपल्याला चिन्ह कुठलंच दिसत नाही, म्हणजे 8x म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह असते, हे माहिती असू द्या, माहिती नसेल तरी. 8 × x बरोबर 24. नेहमी लक्षात ठेवा, अधिक असेल तर अपोजिट चिन्ह वजा असतं, वजा असेल तर अधिक असतं. आता इथं गुणाकार आहे, गुणाकार असेल तर भागाकार असतं आणि भागाकार असेल तर गुणाकार असतं. मग ह्यामध्ये आपल्याला गुणाकारला काय आहे, 8 आहे, म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला भागिले 8 लिहावं लागेल. दोन्ही बोथ साईडला काय लिहावं लागेल, डिवायडेड 8. मग इथं खाली लिहा डिवाइड बोथ साइड बाय, कशाने डिवाइड केलं आपण, 8 ने. 8 ने काय केलं, दोन्ही साइडला डिवाइड केलं. नेक्स्ट बघा दिलेले एक्झाम्पल, x डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 3. आता इथं बघा x, शक्यतो हे अल्फाबेट लक्षात ठेवायचं. बघा x डिवायडेड 6 बरोबर 3. आता बघा हे डिवाइडला x 6 आहे आणि आपल्याला माहिती आहे गुणाकार असेल तर भागाकार केला आत्ताच आपण, आणि आता इथं भागाकार आहे म्हणजे इथं गुणाकार, इथं जी संख्या असेल ती लिहायची, गुणवले 6 आणि इकडे ही गुणवले मल्टिप्लाय 6. म्हणजे आपण इथं काय केलं, बोथ साइड मल्टिप्लाय बाय 6. मग काय लिहिणार, मल्टिप्लाय बोथ साइड, दोन्ही साइडला, बोथ साइड्स बाय, कशाने मल्टिप्लाय केलं, 6. नंतर बघा गिवन बिलो आर सम इक्वेशन, खाली काय इक्वेशन दिलेले आहेत, अँड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, इथं त्याची व्हॅल्यू दिली आहेत, म्हणजे y बरोबर 3, इथं जी n आहे n ची व्हॅल्यू 10 अशी दिलेली आहेत. आर दीज व्हॅल्यू ऑफ सोल्युशन टू दोज इक्वेशन, म्हणजे त्यानुसार इक्वेशन बरोबर येईल का चुकीचे येईल हे विचारलंय. आता एक सॉल्व्ह करून बघू. y - 3 बरोबर 11. मग आपल्याला y ची किंमत काय घ्यायची, 3 घ्यायची. y ची किंमत म्हणजे ह्या y च्या ठिकाणी ही किंमत घालायची आणि दोन्ही साइड बोथ साइड इक्वल येतात का हे पाहायचं. बघा इथं सोडवून दाखवते. पहिलं काय दिलंय, y - 3 बरोबर 11. आता y ची किंमत आपल्याला 3 दिली आहे, या y च्या ठिकाणी आपण 3 लिहायचं. 3 - 3 बरोबर 11. 3 मधून 3 गेले, 0 राहिलं आणि इकडं 11. मग बोथ साइड इक्वल आल्या का, नाही, म्हणून ह्याचं उत्तर काय आलं, नो. आता दुसरं बघा, 17 इज इक्वल टू n प्लस 7. आपल्याला n ची व्हॅल्यू दिली आहे इथं 10. 17 इज इक्वल टू n किती आहे, 10 प्लस 7. 17 हाय असं लिहिलं, 10 प्लस 7 70. म्हणजे बोथ साइड, आता इथं लक्षात आलं असेल दोन्ही साइड काय झाल्या, इक्वल झाल्या, म्हणजे ह्याचं सोल्युशन काय लिहिणार, यस लिहिणार. आता थर्ड बघा, 13 इज इक्वल टू 5x. आता 13 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती दिली आहे, 6 दिली आहे, म्हणजे 5 मल्टिप्लाय 6. 13 इज इक्वल टू 5 6 जा 30. म्हणजे दोन्ही साइडला काय आलं, इक्वल आलं, म्हणजे सोल्युशन बरोबर आहे, x बरोबर 6 म्हणून यस लिहिलं. आता थर्ड बघा, m डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 40. आता m ची व्हॅल्यू दिली आहे इथं 7 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 40. हा का भागाकार जात नाही, त्याच्यामुळे हे आन्सर काय येईल, नो येईल. परत बघा
सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. आता हे इक्वेशन सॉल्व करायचे. मग अशी बोथ साइडला काय येईल, आपल्याला कुठलं संख्या लिहावी लागेल हे विचारलं होतं. इथं आता सॉल्व करायचं. बघा सॉल्व करताना अगोदर दिलेलं एक्झाम्पल हाय असं लिहिलं y - 5 इज इक्वल टू 1. देअरफॉर काय लिहिणार y - 5 इज इक्वल टू 1. आता मी मगाशी सॉल्व मध्ये दिले -5 असेल तर अपोजिट चिन्ह घ्यायचं, प्लस 30 संख्या लिहायची 5 आणि इकडे ही 30 संख्या लिहायची 5. बघा ह्याला हे कॅन्सल झालं, राहिलं काय y इज इक्वल टू 1 + 5 इज 6. म्हणजे हे तुमचं काय झालं आन्सर मिळालं y इज इक्वल टू 6. आता नंतर बघा 8 बरोबर t अधिक 5. शक्यतो जे ऑपरेशन दिलेले त्याच्याकडे लक्ष द्यायचं. बघा अगोदर दिलेलं उदाहरण 8 बरोबर t अधिक 5. इथंही पेस्ट ठेवायचा t बरोबर 8 बरोबर t प्लस 5. आता इथं अल्फाबेटला +5 आहे म्हणजे +5 चे अपोजिट चिन्ह काय येईल -5 आणि तेच इकडे लिहायचं -5. 8 मधून 5 गेले 3 राहिले आणि +5 आणि -5 हे कॅन्सल झालं. म्हणजे t इज इक्वल टू देअरफॉर t इज इक्वल टू 3 असं लिहू शकतो. नेक्स्ट बघा 4x इज इक्वल टू 52. आता 4x आपल्याला माहिती आहे हे मल्टिप्लायला आहे आणि इथं 52. आता मल्टिप्लिकेशन असेल तर त्याच संख्येने काय करायचं डिवाइड करायचं. इथं कुठली संख्या x ला 4 आहे, इथं ही 4 लिहायचं आणि इकडे ही 4 लिहायचं. म्हणजे ह्या 4 ला हे 4 कॅन्सल झालं. म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू 52 ला 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 1 जा 4, राहिला 1, 4 3 जा 13. आणि असं नसेल जमत तर आपली भागाकाराची पद्धत रफला करून बघायची. काय 52 आणि इथं 4, 4 1 4, 5 मधून 4 गेले 1 आणि पुढची संख्या 1 ला काय भाग जात नाही म्हणून 2 घेतलं आणि 4 त्रिकोण 12. समजण्यासाठी ही पद्धत लिहायची, पण ही पद्धत तुम्हाला आता नवीन आहे यावर्षी शिकायला लागेल. बघा किती आलं 13 x बरोबर 13. नेक्स्ट बघा आता 19 इज इक्वल टू m - 4. इथं हे अंतर देते एक्झाम्पल थोडंसं अंतर ठेवायचं. m - 4 -4 आहे -4 म्हणजेच तर +4 दोन्ही साईडला +4. 19 + 4 इज 23 आणि ह्या +-4 ला सेम चिन्ह कॅन्सल झाली, राहिलं काय m. म्हणजेच देअरफॉर m इज इक्वल टू 23. नंतर बघा काय दिले p / 4 इज इक्वल टू 9. दिलेली संख्या p / 4 इज इक्वल टू 9. आता आपल्याला माहिती आहे p ला हे डिवाइड आहे. डिवाइड आहे म्हणजे काय करायचं अपोजिट मल्टिप्लाय. आता इथं कुठली संख्या 30 इथं लिहायची. p ला चिटकून लक्षात घ्या. इथं ही 4 लिहायचं आणि इकडे ही 4 लिहायचं. म्हणजे ह्या 4 ला हे 4 कॅन्सल झालं. म्हणजेच देअरफॉर p इज इक्वल टू 9 4 जा 36, 9 चौक 36. परत बघा x + 10 इज इक्वल टू 5. दिलेली इक्वेशन x + 10 इज इक्वल टू 5. देअरफॉर x + 10 अगोदर दिलेली इक्वेशन बघायचं, मग बघायचं की आपल्याला काय करावं लागेल. इथं +10 आहे, प्लस आहे म्हणजे अपोजिट चिन्ह काय आहे मायनस आणि इथं कुठलं चिन्ह संख्या कुठली आहे 10 म्हणजे दोन्हीकडे ही 10 करावं लागेल. म्हणजे ह्या 10 ला हे 10 कॅन्सल झालं. देअरफॉर x इज इक्वल टू आता इथं बघा 5 मधून 10 जात नाहीत. मग चिन्हांचा विचार करायचा. ह्याच्यात चिन्ह कुठलं मोठं आहे मायनस, कारण इथं प्लस आहे. प्लस मायनस मध्ये जी संख्या मोठी ते चिन्ह द्यायचं. इथं 10 मोठी आहे 10 ला चिन्ह वजा आहे. मग 10तून 5 वजा करायचे म्हणजे किती आलं 5 आलं. चिन्हांचं तुम्हाला पाठीमागच्या टर्मला झालेलं आहे, लक्षात घ्या. नसेल तर सिम्बॉलचा माझा व्हिडिओ आहे तो पहा समजेल. नंतर बघा m - 5 बरोबर
-12 दिलेलं इक्वेशन लिहिलं, नंतर परत एकदा लिहिलं थोडासा स्पेस ठेवून. आता इथं बघा -5 आहे, -5च्या अपोजिट +5 +5 आणि इकडे हे +5 लिहिणं. मग ह्या मायनस प्लसला कॅन्सल झालं, म्हणजेच m = आता इथं बघा इथं संख्या कुठली मोठी आहे, 12 का 5, 12, 12ला चिन्ह वजा आहे, 12तून 5 गेले 7 राहिले. ज्याला समजत नाही त्यांनी सायन्सचा व्हिडिओ पहा, सायन्सचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. अतिशय सोपा आहे. नंतर बघा काय इक्वेशन आहे, p + 4 = -1, म्हणजेच p + 4 जागा ठेवा आणि -1. आता इथं +4 आहे, त्याच्या अपोजिट चिन्ह -4, इकडे हे -4 लिहायचं, म्हणजे +4 ला -4 कॅन्सल झालं. देअरफॉर p = आता इथं बघा जेव्हा सेम चिन्ह असतात तेव्हा त्या संख्येची काय होते, बेरीज होते आणि चिन्ह तेच राहतं. संख्यांची बेरीज 1 + 4 5 आणि ते चिन्ह कुठलं आहे, वजा. कन्फ्यूज होऊ नका, त्यासाठी अगोदर तुम्हाला सायन्सचा व्हिडिओ झालेला आहे, तो पहा, अगोदरच्या टर्मला झालेला आहे. आता नंतर सॉल्व द वर्ल्ड इक्वेशन आहे बघा. राईट द गिवन इन्फॉर्मेशन ॲज इक्वेशन अँड फाइंड द सोल्युशन, त्याच्यावरती सोल्युशन तयार करायचं आहे. वर्ल्ड इक्वेशन आहे बघा. हरबा ऑन सम शिप, हरबाकडे काही शिप्स आहेत. आफ्टर सेलिंग, त्यांनी काही विकल्या. 34 ऑफ देम इन द मार्केट, किती, 34 सेल केल्या, विकल्या. ही स्टील हॅज 176, आता त्याच्यापाशी टोटल किती आहेत, 176 मेंढ्या आहेत. हाऊ मेनी शिप डीड द हरबा हॅव फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा त्याच्याकडे विकण्याआधी किती मेंढ्या होते हे काढायचं आहे. अगोदर बघा हरबा सम शिपला काय म्हणायचं, सम शिप आपल्याला माहिती नाहीत किती शिप होत्या, त्यांना तुम्ही XYZ काही माना. मग काय लिहिणार, हरबा ऑन फर्स्ट शिप = किती, काय मानू आता इथं ए मानू. इथं लेटस सपोज लिहिले पाहिजे असेल तर लेटस सपोज. ह्याच्यावरून इक्वेशन काय तयार होतं बघा. बघा हरबा या सम शिप, सम शिपला आपण काय मानलं, ए मानलं. आफ्टर सेलिंग, सेल केले, विकले आहेत म्हणून वजा किती, 34. आता त्याच्यापाशी स्टील टोटल किती राहिल्यात म्हणून टोटल = किती आल्या, 176. हे आपल्याला पहिल्यांदा इक्वेशन मिळालं, लक्षात घ्या. आता हे सॉल्व करायला काय इझी आहे बघा. a -34 = 176. आपल्याला माहिती आहे -34 आहे असल्यावर काय लिहिणार, त्याचा अपोजिट +34 आणि इकडे हे +34. ह्यात मायनस प्लसला हे कॅन्सल झालं. देअरफॉर a = ह्यांची बेरीज केली, 6 × 4 = 10, 10 × 1 7 × 1 8, 8 × 3 9, 10 11, 11 × 1 1 × 1 2. म्हणजे त्याच्याकडे एकूण किती मेंढ्या होत्या, 210 मेंढ्या होत्या. म्हणून आपण पूर्ण वाक्यात लिहू शकतो, देअरफॉर 210 sheep did Harba have at first. पहिल्यांदा त्याच्याकडे किती मेंढ्या होत्या, 210 मेंढ्या होत्या. परत बघा, साक्षी प्रिपेअर्ड सम जॅम. आता सम जॅम आले की ह्याला XYZ काहीतरी मानावं लागेल. बघा, साक्षी प्रिपेअर्ड सम जॅम ॲट होम अँड फिल्ड इट इन बॉटल. आणि जॅमच्या बाटल्या घरी तयार केल्या आणि तिनं भरल्या. किती भरले हे काय माहित नाही, फक्त सम सांगितले. आफ्टर गिव्हिंग अवे 7 ऑफ द बॉटल ऑफ हर फ्रेंड. त्यातल्या तिनं, तिच्याकडे जेवढ्या होत्या त्यातल्या 7 तिनं कुणाला दिल्या, मैत्रिणीला दिल्या. सी स्टील हॅज टेल ऑफ हर हरसेल्फ. आता तिच्यापाशी टोटल किती राहिल्या, 12 राहिल्या.
7 मैत्रिणीला दिल्या आणि 12 तिच्यापाशी राहिल्या. हाऊ मेनी बॉटल्स हॅड सी मेड इन ऑल, म्हणजे तिच्याकडे एकूण किती बॉटल्स होत्या. आता जसं सोडलं तसंच सेम आहे. हे झालं पहिल्यांदा. हाऊ मेनी बॉटल, तिच्याकडे किती बॉटल्स तिनं तयार केलेल्या होत्या, मेड. परत अजून क्वेश्चन विचारलाय, इफ सी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जाम ऑफ ईच बॉटल. ईच म्हणले की एका बॉटल मध्ये 250 ग्रॅम एवढा जामच्या बॉटल्स होत्या. व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ द जाम सी मेड. मग तिनं अशा किती वेटच्या बॉटल बनवल्या, म्हणजे केजी मध्ये किंवा ग्रॅम मध्ये तुम्हाला काढायचं. अगोदर बघा काय लिहिणार, साक्षी प्रिपेअर्ड किंवा मेड लिहा. प्रिपेअर्ड इन सम बॉटल्स इज इक्वल टू, इथं काय मानू आपण, पी मानू. आणि इथं सपोज लेटस, सपोज राहिलं लेटस, सपोज करायचं. सपोज म्हणजे मानलंय आपण पी त्या बॉटलला, काहीतरी मानून मग पुढे जावं लागेल. सपोज. मग आता बघा सम बॉटल मी लिहिल्या, इथं पी लिहिलं मी. सम ॲट द होम फिल्ड ॲट द बॉटल आफ्टर गिव्हिंग, दिले ते तिनं. दिले ते म्हणजे काय, दुसऱ्याला आपल्यापासले दिलेत म्हणजे वजा झाल्या किती, 7 ऑफ द बॉटल हर फ्रेंड, तिनं 7 बाटल्या तिच्या मैत्रिणीने दिल्या. तिच्याकडे जेवढ्या होत्या त्यातल्या 7 बाटल्या दिल्या. आता टोटल तिच्यापाशी किती राहिल्या, टोटल इज इक्वल टू 10. म्हणजे पहिले इक्वेशन आपल्याला मिळालं. बघा आता सॉल्व्ह करू. पी -7 इज इक्वल टू 12. इथं मायनस आहे म्हणजे इथं +7 होईल आणि इथंही +7 होईल. मग बघा -+7 कॅन्सल. देअरफॉर पी इज इक्वल 12 + 7 ॲज अ 19. म्हणजे तिच्याकडे किती बॉटल्स होत्या, 9. मग आपण पूर्ण वाक्यात पहिलं वाक्य लिहू. देअरफॉर, हे जे मानलेलं आहे तिथं लिहावं लागेल, लक्षात घ्या. साक्षी प्रिपेअर्ड किंवा मेड इन किती, 90 बॉटल्स. हा पहिला क्वेश्चन आपण इथं पूर्ण केला. आता नंतर काय सांगितले, इफ सी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जाम इन ईच बॉटल. आता एका बॉटल मध्ये तिने किती भरले, त्या 1 बॉटल 250 ग्रॅम भरलेले आहेत. असे आपल्याकडे एकूण किती बॉटल्स आहेत, 19 बॉटल्स आहेत. म्हणजे काय करावं लागेल, 29 × 250, म्हणजे तुमचं काय निघेल, ग्रॅम मध्ये उत्तर येईल. म्हणजे काय, 19 0 0, 19 5 95, हातचे 9 आले आणि 19 2 38, 38 आणि 9 47. हे कशात काढलं आपण, ग्रॅम मध्ये काढलं. जर केजी मध्ये काढायचं असेल तर काय करावं लागेल, 4750 भागिले 1000. बरोबर आहे. मग ह्या 1 2 3 1 2 3 म्हणजे काय येईल, 4.750 केजी. एवढं मिळालं. तुम्हाला कशात पाहिजे त्यात लिहू शकता. ग्रॅम मध्ये पाहिजे तर ग्रॅम मध्ये, केजी मध्ये पाहिजे असेल तर केजी मध्ये. आणि पूर्ण वाक्यात काय लिहिणार, 4.750 केजी. जर हे लिहिलं असेल तर ग्रॅम मध्ये लिहा. मग टोटल वेट ऑफ द जाम सी मेड किंवा साक्षी मेड, सी मेड, या पद्धतीने लिहू शकतो. यामधील बघा शेवटचे एक्झाम्पल. तरीही कोणाचे काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. बघा, अर्चना बॉट सम
किलोग्रॅम. आता सम म्हणलं घ्यायला काहीतरी मानायचं. किलोग्रॅम्स ऑफ व्हीट, तिच्याकडे काही किलो व्हीट आहे कोणाकडे, अर्चनाकडे. सी रिक्वायर्ड 12 kg पर मंथ, तिला 12 किलो एका महिन्याला लागतात. पर म्हणजे काय, एका महिन्याला. सी गॉट इनफ व्हीट मिल्ड फॉर द 3 months, तिला ते 3 महिन्यापर्यंत ला इनफ होतं. आफ्टर दॅट सी हॅड 14 kg लेफ्ट, त्यातलं तिनं 12 किलो काढलं, जे काय आणलेलं असेल. किती आणलं होतं काय माहित नाही, पण त्यातलंच सम आणलं, त्यातलं 12 किलो एका महिन्याला लागतं आणि त्यातलं तिनं 14 किलो काढलेलं आहे. मग इथं काय विचारलंय, हाऊ मच व्हीट हॅड अर्चना बॉट ऑल टुगेदर, म्हणजे तिच्याकडे एकूण किती गहू होते हे विचारले. हे काढायचं आपल्याला. मग मी तर काय लिहिणार, लेटस सपोज. पहिल्यांदा सपोज केलं काय, अर्चना बॉट काय ऑल टुगेदर व्हीट, ह्याला काय म्हणू आपण, ए म्हणू. तिच्याकडे एकूण किती, 1 kg एवढं काय होतं, गहू होतं. आता इक्वेशन ह्याचं बघू कसं तयार होतं. आता इथं बघा 12 kg एका महिन्याचं म्हणजे 3 महिन्याचं किती झालं, 12 गुणुले 3, हे साईडला लिहिलं तरी चालतं. 12 36 36 kg, बरोबर आहे. एवढं तिला 3 महिन्याला गहू लागतं. पण सम गहू आहे म्हणलं, त्याला काय म्हणलं आपण, ए मानलं. परत काय सांगितलं, इनफ फॉर, त्यातलं तिनं 14 किलो काढलेलं आहे. टोटल गहू दिले 3 महिन्याचं किती लागतं, 36 किलो. मग हे लेफ्ट म्हणजे काय, काढले म्हणजे काय असणार आहे, वजा 40, बरोबर आहे. मग पुढं बघा, ए मायनस 14 इज इक्वल टू 36. आता इथं वजा आहे, 14 आहे म्हणल्यावर इथं प्लस 14 आणि इथंही प्लस 14. -14 ला +14 कॅन्सल झालं. देअरफॉर ए इज इक्वल टू 36 + 14, 6 + 4 ॲज अ 10, 10चा 1 कॅरी आला, 3 + 1 4 आणि 1 5. म्हणजे तिनं एकूण गहू 50 किलो आणलं होतं, बरोबर आहे. 50 किलो आणलं, पण तिला एका महिन्याला 12 किलो लागतं. असं 3 महिन्याचं तिनं गहू आणलेलं होतं. पूर्ण वाक्यात काय लिहिणार, जे मानलेलं आहे ते आपल्याला लिहावं लागेल. ॲज अ 50 kg अर्चना बॉट ऑल टुगेदर काय असेल, व्हीट. तिनं एकूण किती गहू आणलं होतं, 50 किलो गहू आणलं होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.